नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पिरियडला काही गणितं सोडवली. आता प्रश्नसंच 2.2 मध्ये पुढील गणित आपण पाहणार आहोत. त्यातलं आता चौथं गणित आहे आपलं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या पुस्तकामध्ये बघायचं आणि नंतर मग वाचून ते गणित आपण सोडवतो तसं बघायचं. बघा, मी वाचतोय गणित, लक्ष द्या सर्वांनी. आकृतीमध्ये किरण BA व किरण DE कोण C बरोबर 50 अंश आणि कोण D बरोबर 100 अंश. तर कोण ABC चे माप काढा. इन फिगर यू आर गिवन रे BA parallel रे DE. Measure of angle C is equal to 50 degree and measure of angle D is equal to 100 degree and find the measure of angle ABC. तर अशा प्रकारे बघा, आकृती आपल्याला दिलेली आहे. त्याच्यात एक रचना त्यांनी सांगितली आहे की C या बिंदूतून AB ला समांतर अशी एक रेषा तुम्ही काढा. तिथे आपण आकृतीमध्ये काढलेली आहे. बघा, आता विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही आपल्याला असं काही कोन वगैरेचं माप काढायचं असतं तेव्हा आपण त्या संबंधात शिकलेले समांतर रेषांचे गुणधर्म, समांतर रेषांच्या कसोट्या याचा वापर इथे आपल्याला करायचा असतो. तो वापर करण्यासाठी त्या आकृतीचं बारीक निरीक्षण करणं खूप महत्वाचं आहे. मग आधी सर्वांनी आकृती निरीक्षण करा आणि आकृती निरीक्षणावरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला गणित कसं सोडवता येईल. त्याच्या रचना आधी आपल्या मनात झाली पाहिजे आणि मग नंतर ती आपल्या वहीमध्ये यायला पाहिजे. तर अशा प्रकारे जर इथे आपण पाहिलं आकृतीमध्ये, तर किरण DE, किरण BA आणि रेषा FC या तिघही आता आपल्याला समांतर आहे तिथे. आणि मग समांतर रेषा आणि छेदिकेने छेदले असता होणारे कोण यावर आधारित हे गणित आहे. मग आपण जर असं लक्षात घेतलं की किरण DE हा समांतर FC ला आहे, तर इथे होणारे कोण EDC आणि DCF हे दोघं कोण जर आपण विचारात घेतले तर हे दोघं कोण कसे झाले? व्युत्क्रम कोण झाले. आणि व्युत्क्रम कोण हे समांतर रेषा जर असतील तर व्युत्क्रम कोण कसे असतात? एकरूप असतात. म्हणजे हा कोण आणि हा कोण एकत्र झाला, एकरूप झाले. मग आता एकरूप झाल्यावरती हा 100चा म्हणजे हा पूर्णपणे 100चा आला. पण हा इकडचा जो आहे याचं माप आपल्याला अजून इथे माहिती नाही, म्हणजे ते काढावं लागेल. आता अर्थात ते इथून तुमच्या लगेच लक्षात येईल की 100 असल्यामुळे ते किती येईल, तर ते पण 50 येणार आहे. पण 50 येईल हे आपल्याला लक्षात आलं, पण ते आपल्याला लिहावं लागेल. त्याचप्रमाणे त्याच्यावरून नंतर मग हा कोण आणि हा कोण आपल्याला कोण ABC काढायचा आहे. कोण ABC काढताना आपल्या लक्षात येईल की कोण ABC म्हणजेच हे दोघं कोण जे आहे, जर आपण रे BA समांतर रे FC असं म्हटलं तर हे दोघं कोण कोणते आले? आंतरकोन आले. आणि आंतरकोन कसे असतात? समांतर रेषा जर असतील तर पूरक असतात. म्हणजे या कोणाची आणि या कोणाची बेरीज ही 180 अंश आली. त्यातले या कोणाचं माप आपल्याला माहिती आहे, ते त्याच्यातनं वजा केलं म्हणजे आपल्याला त्या ABC ची किंमत ही मिळणार आहे. तर अशा प्रकारे हे गणित आपल्याला इथे सोडवता येईल. तर ते आपण आता सोडवायला सुरुवात करूया. मग सुरुवातीला आपल्याला लक्षात येत आहे की या तिघ रे जे आहेत त्या आपल्याला पॅरलल आले आहेत. मग आपण इथे लिहू शकतो की किरण DE समांतर किरण BA समांतर रेषा FC. हे तिघं समांतर असल्यामुळे मग आपल्याला जो कोण आहे हा कोण EDC बरोबर कोण FCD, कारण त्याला व्युत्क्रम कोण आहे. व्युत्क्रम कोण म्हणून ते सारख्या मापाचे आहे. पण आता आपण जर इथे लक्षात घेतलं की कोण FCD तर याची बेरीज दोन प्रकारे आहे. समजा आपण इथे घेतलं त्याचं कोण EDC बरोबर FCD ऐवजी आपण काय लिहू शकतो, तर कोण DCB अधिक कोण DCB अधिक BCF असं आपण लिहू शकतो. आता याच्यात जर आपण किमती घेतल्या सर्वांच्या तर बघा EDC
EDC हा किती आहे 100 अंश. DCB किती आहे 50 अंश अधिक कोण BCF. BCF माहिती नाही आपल्याला, तोच काढायचा आहे. आणि therefore अँगल BCF is equal to 100 minus 50 degree is equal to 50 degree. बघा एक वेळेस इथे तुम्हाला अँगल BCF मिळाला 50 डिग्री. मग आपण पुढचं भाग आपला इथे की आपल्याला काढायचं आहे ABC. मग आता इथे जर आपण म्हटलं किरण BA समांतर रेषा FC, तर हे जे दोन कोण आहेत होणारे हे दोघं कसे असतील पूरक आहेत आणि त्यांची बेरीज आपण लिहू शकतो 180 अंश. आता हे दोघं समांतर झाल्यामुळे हा इथे BCF हा 50 चा आपल्याला मिळालेला आहे. दोघं समांतर असल्यामुळे यांची बेरीज होईल. मग कोण ABC अधिक कोण ABC अधिक कोण FCB बरोबर 180 डिग्री. कोणते आंतरकोन. अशा प्रकारे ते आंतरकोन असल्यामुळे त्यांची बेरीज 180 अंश आपल्याला लिहिता येते. आणि म्हणून कोण ABC अधिक FCB BCF त्याचं माप किती काढलं आपण 50 डिग्री बरोबर 180 डिग्री. आणि म्हणून अँगल ABC इज इक्वल टू 180 minus 50 degree is equal to 130 degree. In this way, you have to find measure of angle ABC is equal to 130 degree. Here, you have given three rays parallel to each other and find the angle ABC. First of all, you have to take these two angles are congruent because alternate angles. Then put the values of these angles. But this angle FCD is nothing but it is divided into the two angles. Then the addition theorem of the angles you have to write in this way. Then put the values of this angle 100 degree, 50 degree and angle BCF. Then find the value of BCF. Then the value of BCF is 50 degree. Then consider this ray BA and line FC are parallel to each other and BC is a transversal. Then the angle ABC and FCB are interior angle and interior angle of the parallel line are supplementary. Then take the addition of these two angles is equal to 180 degree. Put the value of BCF is 50 degree. You have to calculate early. Then put this value BCF. Then angle measure of angle ABC is equal to 180 minus 50 is equal to 130 degree. In this way, you have to solve this example very easily. Remember, if you can put this value here, 130 plus 50 is 180 degree. Means angle ABC is value 130 plus this 50, 180. Because these two angles are supplementary. Then the next example is example number 5. बघा पुढचं गणित आहे आपलं 5वं. हे मी वाचतोय, तुम्ही पुस्तकात लक्ष द्या. आकृतीमध्ये किरण AE समांतर किरण BD, किरण AF हा कोन EAB चा आणि किरण BC हा कोन ABD चा दुभाजक आहे.
तर सिद्ध करा की रेषा AF समांतर रेषा BC. रेषा AF आणि रेषा BC या समांतर आहे असं आपल्याला सिद्ध करायचं आहे. आज आपण याची आता आकृती काढून घेऊ. EF A B C D. A measure of these angles are x, y, y. Because this ray AF is angle bisector of EAB. And this ray BC is angle bisector of ABD. अशा प्रकारची आकृती आपल्याला दिलेली आहे. आकृतीमध्ये आपल्या लक्षात आलं की किरण AF आणि किरण BC हे कोन दुभाजक आहेत त्या ठिकाणच्या कोनांची. आणि आपल्याला काय दाखवायचं आहे, रेषा AF समांतर रेषा BC. रेषा AF समांतर रेषा BC हे आपल्याला दाखवायचं आहे, जे आपलं साध्य आहे. आता हे दाखवताना बघा नेहमीप्रमाणे आपल्याला आधी विचार करावा लागेल की कशा प्रकारे ते आपल्याला दाखवता येईल. आता इथे पण समांतर रेषांचंच आपण धडा शिकतोय. समांतर रेषांच्याच आपल्याला आयडिया त्याच्यामध्ये वापरावा लागणार आहे सर्व. तर इथे तुमच्या लक्षात येईल की असे कोण आहे आणि रेषा AF जर आपण पाहिली तर ही आहे आणि रेषा BC ही इथे आहे. आता रेषा AF आणि BC आणि त्याची ट्रान्सव्हर्सल जर आपण ही AB पकडली तर मग आपल्याला हा X कोन आणि या इकडचा Y कोन जर एकरूप दाखवता आले तर आपल्याला लक्षात येईल की हे दोघं कोण कोणते आहेत, व्युत्क्रम कोन आहे. आणि व्युत्क्रम कोन जर एकरूप असतील तर त्या दोन रेषा समांतर आहे असं आपण दाखवू शकतो. लक्षात, म्हणजे अशी आयडिया आपल्याला इथून आता घ्यायची आहे. मग आता ते दाखवण्यासाठी आधी आपल्याला जे काही दिलेलं आहे त्याचा विचार करावा लागेल. काय दिलेलं आहे आपल्याला, किरण AE समांतर किरण BD. म्हणजे हा AE आणि हा BD हा किरण समांतर आहे. आणि हीच जर आपण त्याची ट्रान्सव्हर्सल घेतली तर हा जो पूर्ण कोन आहे आणि इकडचा जो पूर्ण कोन आहे ते पण कसे होतील, व्युत्क्रम कोनच होते. आणि त्याचा उपयोग करून मग आता इथे आपल्याला हे गणित सहज सोडवता येईल. लक्षात, आता अशा प्रकारे हे गणित आपल्याला इथे सुरुवातीला सोडवावं लागेल. बघा आता कसं लिहिता येईल आपल्याला इथे. तर सुरुवातीला आपल्याला लिहिता येईल किरण AE समांतर किरण BD हे दोघं समांतर आहे आणि त्याची ट्रान्सव्हर्सल समजा आपण AB पकडली तर अँगल EAB बरोबर अँगल DBA. कारण का, तर व्युत्क्रम कोन. याला कारण हे व्युत्क्रम कोन आहे. मग आता हे दोघं व्युत्क्रम कोन झाले आणि इथे आपलं लक्षात आहे आता की AF आणि BC हे जे किरण आहेत हे त्यांचे कोन दुभाजक आहेत. मग याचे कोन दुभाजक असल्यामुळे समजा मी तर असं म्हटलं की या दोघांना दोघं बाजूंना मी 1/2 ने आता मल्टिप्लाय करतो, म्हणजे गुणतो. दोघं बाजूंना 1/2 ने गुण. मग काय होईल, 1/2 अँगल EAB इज इक्वल टू 1/2 अँगल DBA. आता आकृतीत जर तुम्ही पाहिलं
की 1/2 अँगल EAB चा 1/2 अँगल जर पाहिला आपण तर याच्या निम्मा या पण आपण लिहू शकतो. आपल्याला जो पाहिजे तो आपण घ्यायचा आहे. म्हणजे याच्या ऐवजी आपण लिहू शकतो अँगल FAB बरोबर 1/2 अँगल DBA याचा 1/2 अँगल हे दोघं सारखेच आहे म्हणून 1/2 अँगल इकडचा आपण घेऊ अँगल CBA असे आपण अँगल घेतले तर इथे आपल्याला मिळत आहे x बरोबर y आणि अँगल FAB बरोबर अँगल CBA हे दोघं कोणते अँगल आहे व्युत्क्रम कोण आहे हे दोघं कोण कोणते आहे व्युत्क्रम कोण आहे म्हणजे कोण FAB आणि कोण आणि कोण CBA हे व्युत्क्रम कोण आहेत आणि व्युत्क्रम कोण आहे पण कशी आहे सारख्या मापांची आहे. समांतर कोण कसोटी आंतर कोण व्युत्क्रम कोण कसोटी जी आहे या कसोटीनुसार आपल्याला सांगता येतं की जर कोण एकरूप असतील तर त्या रेषा कशा असतील समांतर असतील आणि म्हणून याच्याहून आपण लिहू शकतो की रेषा AF समांतर रेषा BC. अशा प्रकारे इथे तुम्हाला रेषा AF समांतर रेषा BC हे दाखवता येतं. कशावरून मी याला कारण तुम्हाला देऊ शकतात की व्युत्क्रम कोण कसोटी. तर अशा प्रकारे हे आपल्याला दोघं रेषा दाखवता येतात. बघा विद्यार्थी मित्रांनो हे गणित आपण 5वं सोडवलेलं आहे. इन दिस एक्झाम्पल यू आर गिव्हन रे AE parallel ray BD and ray AF is angle bisector of this EAB and ray BC is angle bisector of DBA. This information is given in your example and you have to prove line AF parallel line BC. Here first of all you have to write the ray AE parallel ray BD and AB is a transversal. Then this angle EAB is equal to angle DBA. What is the reason? Because these two angles are alternate angles and alternate angles are congruent. Then you have to multiply both sides by 1/2. Then 1/2 angle EAB is equal to 1/2 angle DBA. But the half of this EAB is nothing but these two angles. Both angles are same because ray AF is an angle bisector. Then you have to take the angle FAB. Similarly, this angle 1/2 DBA. You have to take the half angle of this CBA. Then FAB is x, CBA is y. Then this x is equal to this y. And this x and y is nothing but alternate angles. And the alternate angles are equal measure. Then these two rays are parallel according to the alternate angle test. In this way, you have to solve this example using this angle parallel line test and properties of the parallel lines. Such examples are asked in our exam also. Then try to solve another same examples on these properties of parallel lines and test of the parallel lines. Thank you.